नमस्कार, मी आहे सायली आणि तुमच्या सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आज आहे 14 एप्रिल. आपण साजरी करतोय एका महान व्यक्तिमत्वाची जयंती. भारतरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. लोक मोठ्या श्रद्धेने बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत. ही फक्त जयंती नाही, हा दिवस आहे त्या महामानवाचा ज्यांनी भारताला समानतेचा मार्ग दाखवला. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. त्यांचं नाव आहे खरं भीमराव, पण आपण त्यांना बाबासाहेब म्हणून ओळखतो. आपण त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतीय संविधानाचे जनक, महामानव, फादर ऑफ मॉडर्न इंडिया, ग्रेटेस्ट मॅन ऑफ द वर्ल्ड, समाज सुधारक, नेशन बिल्डर, ऑफ व्हॉइसलेस नावांनी आपण त्यांना ओळखतो. त्यांनी फक्त भारताला संविधान दिले नाही, तर प्रत्येक भारतीयाला हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय दिला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे त्यांनी तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना सांगितलं. सर्वांनी बाबासाहेबांना वंदन केले आणि त्यांच्यासाठी घोषणा दिल्या. आणि नंतर बाबासाहेबांना अभिवादन करायला आलेल्या सर्वांची भाषणे झाली. दीक्षाभूमीचा जो डोम केलेला आहे त्याला अजून चांगला आपण येणाऱ्या काळामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी 14 तळ्याचे पाणी सर्वांसाठी पिण्यास खुले केले. त्यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे दहन केले. नाक तोंड बंद केल्यावर श्वासाची जी गरज असते, नाक तोंड बंद केल्यावर श्वासाची जी गरज असते, काळाकुट्ट अंधारात प्रकाशाची जी गरज असते, काळाकुट्ट अंधारात प्रकाशाची जी गरज असते. खूप ऊन होतं आणि उन्हामुळे सर्वांना खूप गरमी होत आहे हे त्यांना बहुतेक समजलं असावं. जयंती साजरी करण्यासाठी आणि बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी जितकी गर्दी होती ना, तितकीच गर्दी ही पुस्तके खरेदी करण्यासाठी होती. हे बघून चांगलं वाटलं. इथे जास्त प्रमाणात कोणते स्टॉल असतील तर ते फक्त पुस्तकांचेच होते. मी उभी आणि दुसऱ्या फोटोवर देऊगा झोपत्या सांगितलं ब्रह्म कटर वाहत त्याचा कुंभत कुंभत वास माझ्या नाकाला झुंबत होता. माणसांनी नाकाला पडदा लावले. इतकेच मला हुंदकण्याचा आवाज आला. मी समोर बघितलं तर नवरदेवाचा चेहरा गंभीर. मला बघा कसा आहे. मला आईशिवाय नव्हती आई बाबाशिवाय अनाथांच्या डोळ्यातलं पाणी डोळ्यातलं दुःख बघून बघत मला माझी दुःख आठवलं. तर पण आईचा चेहरा दिसला. गौऱ्याच्या करायचं काही तरी हंबरडा आठवला. तर बेळगात लेकरांची जबाबदारी माझ्यावर सोपवणारा बाप दिसला. माझ्या गळ्यामध्ये डोळ्यातून पाणी मिळायला लागलं. लग्नाच्या ध्वनीवरून आयुष्याची सुरुवात करणारे नवरा मुलगी एकमेकांसमोर बसतात. कदाचित ती जगातील पहिलीच वेळ असेल. जगातील पहिलीच वेळ असेल. माझी आई जवळच्या असते तिचं पाय शिकायला झालं होतं. तिला एवढा शिकलेला जावई मिळणार होता. काही वाटलं असतं या विषयात बोलून गेली. बऱ्यापैकी तरी बरडलं. बाजारपेठातील जागा आहे. बाजार झालं. एकदा साक्ष भाकरली आणि सणापासून जगावरकरांची रमाबाई आंबेडकर झाले.